हॅलो गाईस, तर आज बनवते सोयाबीन वडी. तर म्हटलं आज काय करायचं. मग सोयाबीन वडी पडलेलीच होती आपल्याकडे. मग मसाले बिसाले कांदे बिंदे लसूण सगळं भाजून घेतलेलं होतं आणि खोबरं. मग आपलं वाटण तयार झालेलं होतं इथं. आणि मग त्याच्यानंतरून आता फोडणी करायची तयारी झाली. कढीपत्ता टाकलेला होता आणि मसाले काढून घेतलेले होते एका वाटीमध्ये. सोयाबीन वडी आधी मी बॉईल करून घेतलेली होती एका पातेलीमध्ये. त्याच्यानंतरूनच आता फोडणी करते. मसाला आपलं जे वाटण आहे ते आता टाकणार आहे. सोयाबीन वडी एवढे भारी झालेली होती, म्हणजे भाजी मस्त झालेली होती. जे आपलं वाटण आहे ते टाकून घेतलेलं आहे. मस्त मसालेदार आणि झणझणीत आपलं जे मटेरियल आहे ते तयार झालेलं आहे. आणि मग इथं थोडंसं पाणी टाकलेलं आहे मीने. तर थोडंसं उकळू देते पाणी टाकून. मग आपलं जी ग्रेव्ही आहे ती खूपच छान आली, बघू शकता. तर ग्रेव्हीने मस्तपैकी आहे ना तरी सोडून दिलेली आहे. मग त्याच्यानंतर आपण वडी टाकणार आहे, सोयाबीन वडी. तर बघू शकता किती छान झालेली, एकदम मसालेदार. बापरे बाप, मटन चिकन काय करता. मटन चिकन एक साईडला राहिलं आणि आपली जी वडी आहे सोयाबीन वडी ती एकाच साईडला, म्हणजे खूपच छान झणझणीत झालेली होती आणि चवदार तर खूपच होती बरं का. वडीची भाजी म्हणजे अशीच कधीच एवढी चांगली बनवलेली नव्हती मी. तर मसालेदार एकदम भारी बनवलेली आहे, बघू शकताय. तर पहिल्यांदा ट्राय केलेलं आहे मी वडीची भाजी, म्हणजे सोयाबीन वड्याची भाजी. तर बघा किती छान झालेली आणि पाणी तर कमीच टाकलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो आहे जेवायला. तर हनीच्या पप्पाने आणलेलं होतं मँगो. तर म्हटलं हनी म्हणे की मला आधी मँगो खायचं, त्याच्यानंतर जेवण. तर आपल्या चॅनल लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.